आज मालेवाला नाशिकचे प्रमोद कुलकर्णी इथे काही नोट्स आणि कॉईन्स, असं जुन्या नोट्स कॉईन्स यांचं कलेक्शन घेऊन अतिशय आकर्षक अशा पद्धतीने त्यांनी खूप मेहनत करून असं विविध नोटांचं, जुन्या नोटांचं कलेक्शन केलेलं आहे. त्यात भारतीय पण आहे, इतर परकीय चलनाच्या पण नोटा किंवा कॉईन्स त्यांच्याकडे आहेत आणि ते इथे आज त्यांचं प्रदर्शन घेऊन इथे आलेले आहेत. आणि त्यानंतर ज्या लोकांना, कोणाला आपल्या आठवणीसाठी, कोणाला आपले बर्थ डेट म्हणा किंवा मॅरेज डेट म्हणा, इतर काही अशा ज्या पर्टिक्युलर नंबरच्या नोटा पाहिजे त्यासुद्धा ते बरोबर काढून देतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपण बघतो की ह्या सगळ्या नोटा ज्या आहेत त्या अगदी नवीन, म्हणजे एकही अशी जीर्ण अशी नोट नाही आहे. त्या नोट सुस्थितीत, व्यवस्थित आणि नवीन अशा आहेत. आपण बघूया त्यांच्याशी, आपण जाणून घेऊया सगळी माहिती त्यांच्याकडून. हे आहेत नाशिकचे प्रमोद कुलकर्णी. नक्कीच कौतुकास्पद असं काम आहे. आपण जाणून घेऊया त्यांच्याकडून त्यांच्या या हॉबी संदर्भात आणि या व्यवसाय संदर्भात पण. नमस्कार प्रमोदजी. नमस्कार. काय म्हणाल आपण? मी इथे बघतोय की आपल्याकडे भरपूर नोटांचं वेगळ्या वेगळ्या नोटा आहेत, जुन्या नोटा आहेत, एकपासून सगळ्या विविध प्रकारच्या नोटा आहेत. हे कलेक्शन आपण करता, या संदर्भात पूर्ण माहिती आपण आमच्या दर्शकांसाठी. मी प्रमोद कुलकर्णी. माझं फर्मचं नाव आहे कुबेर नोट्स अँड कॉईन कलेक्शन. आणि हा माझा लहानपणापासूनचा छंद आहे. पोस्टाचे स्टॅम्प्स, कॉईन्स, नोट्स या गोळा करणं आणि त्याचं जतन करणं. कसं आहे, आपण वारसा जो आपल्याला भारतीय संस्कृतीने दिलेला आहे की आपल्या ज्या जुन्या वस्तू किंवा जुन्या काही नाणी आहेत, ऐतिहासिक गोष्टी आहेत, त्यांचं आपण जतन करावं. आणि त्याच संदर्भात मला नाणी आणि स्टॅम्प्स गोळा करणं हा माझा लहानपणापासूनचा छंद होता. आणि आज माझ्याकडे मी ब्रिटिश, मुघल आणि पोस्ट इंडिपेंडन्स याच्या कॉईन्स आणि नोट्स ह्या जमा करतो, स्टॅम्प्स जमा करतो. आणि मग हे जमा करत असताना मला असा अनुभव आला की बऱ्याचशा लोकांकडे त्या नोट्स, कॉईन्स असतात, पण त्याची माहिती नसते, त्याविषयीची माहिती नसते. म्हणून मी प्रबोधनपर त्यांना मार्गदर्शन पण करतो. आमची नाशिक रेअर कॉईन सोसायटी पण आहे आणि मी तिथं डायरेक्टर आहे. आम्ही दर वर्षाच्या जानेवारीमध्ये आम्ही एक्झिबिशन पण घेतो. म्हणजे नोटा, त्याच्यात तुमच्या जुन्या नाणी, नोटा किंवा काय असेल ते सेलिंग, बाईंग पण होतं. आणि त्याचप्रमाणे तुम्हाला त्याची माहिती पण दिली जाते. किंवा एक्झिबिशन, जुन्या नाणी, नोटा कशा असतात, त्याचं जतन कसं करावं, संवर्धन कसं करावं, या गोष्टीविषयी आम्ही मार्गदर्शन करतो. आता आपल्याकडे किती प्रकारच्या नोटा आहेत आणि म्हणजे किती रुपयापासून आणि कुठल्या कुठल्या आहेत? आता बघा, माझ्याकडे जे आहे तर तुम्हाला मी दाखवतो. इथे मी 1 रुपयापासून ते 1000 रुपयापर्यंत बंद झालेली नोट आणि 1000 रुपये एक मोठी फाफडा नोट, ती आता मी इथं डिस्प्लेला ठेवलेली नाही आहे. पण काय, भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी 500 रुपयाची पहिली नोट आहे निघालेली, नंतर 20 रुपयाची पहिली नोट आहे. भारत स्वतंत्र झाल्यानंतरची ही 500 रुपयाची दांडी मार्च म्हणून आहे, ही पहिली नोट आहे या प्रकारातली. ही पण आपल्याला इथं प्रदर्शनात ठेवलेली आहे. त्यात 20 रुपयाच्या सुद्धा एस जगन्नाथन गव्हर्नर असलेल्या, पाठीमागे पार्लमेंटचं चित्र असलेल्या या पण नोटा मी प्रदर्शनासाठी ठेवलेल्या आहेत. ही 1 रुपयाची आंबेगावकरची नोट आहे. गव्हर्नर त्यावेळेस आंबेगावकर होते. ही दुसऱ्या क्रमांकाची, म्हणजे ज्या आपल्या भारत स्वतंत्र झाल्यानंतर जी एक पहिली नोट निघाली ती KRK मेनन म्हणून आहेत, गव्हर्नर त्यांची सिग्नेचर आहे. ती अतिशय दुर्मिळ नोट आहे. आणि त्यानंतरची ही एक नोट आहे, अतिशय सुंदर नोट आहे, ही दुसऱ्या क्रमांकाची नोट आहे. अशा रीतीने म्हणजे त्याप्रमाणे ही आता बघा एक वैशिष्ट्यपूर्ण नोट आहे की ही 2 रुपयाची तुम्ही पाहिली असेल कदाचित, पण त्याच्या पाठीमागे ज्या आहेत गांधीजी भगवद्गीता वाचताना, अशा भारत सरकारने 1 रुपया, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये आणि 100 रुपयात ह्या नोटा निघालेल्या होत्या. आणि त्या संग्रहात अतिशय नवीन कोऱ्या करकरीत नोटा आम्ही जमवलेल्या आहेत. 1 रुपया, 2 रुपयाची अशी वेगवेगळी नोटच आमच्याकडे अवेलेबल आहेत. त्याचप्रमाणे पूर्वी भारतात सुरुवात 10 रुपयाची एवढी फाफडा प्रकारची नोट होती. ही 10 रुपयाची नोट आहे जुनी. ही 51ची नोट आहे.
त्यानंतर ही 5 रुपयाची हिला फाफडा नोट म्हणतात. तिचं नाव मोठी असल्यामुळे फाफडा या नावाने ती ओळखली जाते. रुपयामध्ये पण फाफडा नोट आहे, पण ती मी इथं डिस्प्लेला ठेवलेली नाही. त्यानंतर निघालेली ही 100 रुपयाची डायमंड नोट म्हणतात. तुम्ही 100 या आकड्यामध्ये डायमंडचे स्टड, डायमंड छोटे छोटे दिसत आहेत आणि पाठीमागे डॅम आहेत. अशीच एक नोट आहे की जिच्या पाठीमागे गांधीजी भगवद्गीता वाचताना अशी 100ची पण एक नोट आहे ती इथं दिसत अवेलेबल. हां, डायमंडचं म्हणाला तुम्ही, ते दाखवा परत एकदा. त्या नोटेमध्ये 100चा जो आकडा आहे त्या आकड्यामध्ये स्टडीड छोटे छोटे डायमंड हा छोटा किमती असतो म्हणून त्या आकड्यामध्ये डायमंड असतो. ते 100मध्ये निघालेले आहेत. त्याचप्रमाणे एक हाफ टायगर नावाचा एक इश्यू निघालेला होता 2 रुपयात. तो पाठीमागे बघा अर्धाचा आहे, वाघाचं चिन्ह अर्धा आहे. प्रमाणे हरणाच्या नोटांचं लोकांना 5 रुपयाचं अट्रॅक्शन असतं, तर हे हरणाच्या नोटा आहेत. अच्छा, मागे हरिण आहे. या हरणाचे पण संख्या वेगवेगळ्या असं निघालेलं आहे. त्या हरणांची संख्या जास्त आहे. हे असं 7 हरिण, 5 हरिण आणि 3 हरिण अशा प्रकारच्या या नोटा निघालेल्या आहेत. मी इथं ठेवलेल्या आहेत. त्या विविध प्रकारच्या नोट्स मी इथं ठेवलेल्या आहेत. यामध्ये हे 10 रुपयाचं, याला ब्लॅकबोर्ड प्रकारचं म्हणतं, अशा प्रकारच्या या नोटा आहेत. ही 10 रुपयामध्ये पिकॉक नावाचा प्रकार होता. त्या पिकॉक पाठीमागे पिकॉकचं मोराचं चिन्ह आहे म्हणून त्याला पिकॉक नोट म्हणतात. त्यांच्या म्हणून त्याचप्रमाणे आता तुम्हाला एक माहितीसाठी सांगतो की 1 रुपयाची जी नोट आहे या नोटेवर RBIची गव्हर्नरची सिग्नेचर नसते, तर ती वित्त सचिवांची सही असते. ही एक वैशिष्ट्यपूर्ण बाब आहे. म्हणजे भारत सरकारला 1 रुपयाची नोट छापायची परवानगी आहे RBI ॲक्टनुसार. त्या पुढची नोट फक्त RBI छापते, भारत सरकार छापत नाही. भारताच्या वित्त सचिव मॉन्टेक अलवाले असताना 1994 साली ह्या प्रकारातल्या नोटा बंद झाल्या. त्या नोटा चालू आहेत, त्या बंद झालेल्या नाहीत, फक्त प्रिंटिंग बंद झाले, त्या चलनात आहेत, पण लोक आजकाल त्या स्वीकारत नाही. त्यानंतर मात्र वैशिष्ट्य असं ते स्वीकारणं योग्यच आहे, पण आता ते जुनी असल्यामुळे लोकांना वाटतं की ते बंद झालेले आहेत. त्या बॅन झालेल्या नोटा नाही आहेत, त्या चलनातच आहे. त्या स्वीकारल्या गेल्या पाहिजे. RBIमध्ये किंवा तुम्ही स्टेट बँकेत तुम्ही त्या नोटा जमा करू शकतात. 1994 नंतर प्रिंटिंग बंद झालं, त्या 1 रुपयाची नोट भारत सरकारने छापणं बंद केलं. परंतु परत 2015मध्ये भारत सरकारने 1 रुपयाची नोट परत छापणं सुरू केलं आणि ही त्या अशा प्रकारात त्या नोटा आहेत. हे असे ते पॅकेट आहेत. 1915 ते सलग 6 वर्ष 1920पर्यंत भारत सरकारने 1 रुपयाची नोट चलनात आणली, परंतु त्यानंतर ती छपाई प्रिंटिंग परवडत नाही म्हणून परत बंद केली. आता ती परत सुरू होण्याची शक्यता कमी. आता माझ्या संग्रहामध्ये अजून एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट आहे की ज्याच्यात तुमच्या वाढदिवसाच्या किंवा लग्नाच्या वाढदिवसाच्या किंवा तुमच्या जीवनातल्या वैशिष्ट्यपूर्ण ज्या गोष्टी आहेत, ज्या दिवशी घडलेल्या आहेत त्या दिवशीच्या किंवा फॅन्सी नंबर, म्हणजे तुमच्याकडे नोटेवर all 5, all 2 किंवा 786 786 लकी नंबर म्हणता येईल, त्याला चॉईस असेल ते. हां, अशा नोटा पण उपलब्ध आहेत माझ्या संग्रहात. ज्याच्या ज्या जन्मदिवसाच्या तारखेच्या असं म्हणायचं आपल्याला. आता उदाहरणार्थ आपण बघूया. माझ्या ठिकाणी मी आता या पोस्टरवर लावलेलं आहे शिवाजी महाराजांचे जन्मदिवस. अच्छा. 19/2/1630 19/2/30 या प्रकारात ती DDMMY फॉर्मॅटमध्ये आहे. त्यानंतरची जी आहे ती आहे शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक आणि त्यानंतरचा दिवस नोट आहे ती दिनांकाची म्हणजे शिवाजी महाराजांचा निर्वाण दिनांक. अच्छा. त्याच्या बाजूला आहे आमच्या लग्नाचा वाढदिवस 16/12/93. असं 16/12/93 असं 1 ते 500 ह्या पर्यंत आपल्याकडे ह्या उपलब्ध होऊ शकतात. आता आपण विचारूया. हो वहिनी, तुम्हाला तुमच्या वाढदिवसाची नोट आपण लगेच बघूया. 10मध्ये तारीख सांगा. 27/10
70. ओके. आपण बघतोय आता या कस्टमर यांना त्यांच्या वाढदिवसाचे आणि यांच्याकडे हे बघा हे बंडल. आता याच्यातनं तुम्ही कसं काय लगेच ओळखता? अरे वा. आता हे आम्ही सिरियली सगळ्या लावलेल्या आहेत. अच्छा. आता हे जे मंडळ आहे 2710-01 हां. या सिरीजमध्ये ती 2710-70 निघणार येईल. ओके. अरे यार नेमकी तीच वहिनींनी आपल्याला तारीख सांगितली होती 2710-70. ही बघा 2710-70 ही त्यांच्या वाढदिवसाची नोट आहे. व्हेरी गुड. नाईस. अशी कार्ड वैशिष्ट्यपूर्ण म्हणजे वाढदिवसाच्या कार्डवर आपण त्यांना लावून देतो. ओके. पद्धतीने आपल्याकडे 1 ते 500 या चलनामध्ये आपल्याकडे बर्थडे नोट्स अवेलेबल आहेत. म्हणजे होऊ शकतात. आता जे तुम्हाला कोणाला 10 मध्ये पाहिजे, 1 मध्ये पाहिजे, हां त्याप्रमाणे किंवा 1 ते 500चा सेट पण बनवू शकतात. देऊ शकताय तसं. हो आपण प्रत्येक कसंही डिमांड केली तर बरोबर त्याच्यात येते नोट तशी. ते आपण देऊ शकतो. व्हेरी गुड. आता त्याची काय करत नाही. आता कार्ड आहे हे वाढदिवस आहे आपल्या हातात. तसंच आपल्याकडे ॲनिव्हर्सरी कार्ड पण आहे. ओके. त्या कार्डवर तुमचा जो डेट असेल आणि जो प्रसंग असेल त्यानुसार त्या कार्डवर ती नोट लावली जाते. ओके. आता आपण त्यांनी जी नोट सांगितली होती त्यांच्या वाढदिवसाची 2710-70 ही आपण त्यांना देऊयात. ओके. आपण आपला वाढदिवसाचा दिनांक सांगा ना. हां माझा 26/1959 आहे. 59 देऊ शकतो आपण लगेच. हो लगेच देऊ क्या शकतो. बात. 1-2 मिनटं. व्हेरी गुड. नाईस. अरे आता सरांनी सांगितली त्यांची नोट आहे 26/6 वाढदिवसाचा दिनांक आहे 26/6/59. ती मी त्यांना देत आहे. आपण बघितलं काय 0 मिनिटातच त्यांनी लगेच या एवढ्या बॉक्समधून बरोबर आपल्या वाढदिवसाची नोट हुडकून काढली आहे. अरे वा क्या बात आहे. बघा माझ्या वाढदिवसाची सुद्धा नोट त्यांनी लगेच काही 0 मिनिटातच त्यांच्या कलेक्शनमधून काढली आणि अशा पद्धतीने कस्टमर त्यांच्याकडे येतात आणि डिमांड करतात. कॉईन सेक्शनकडे जाऊ. अच्छा कॉईन्स पण आपल्याकडे आहेत का? हो आपल्याकडे वेगवेगळे कॉईन्स आहेत. वा. आता बघा हे 4 आण्याचं. अच्छा. 4 आण्याचं बघा याला कॉमोमोरेटिव्ह विशेष प्रसंगी काढलेले कॉईन्स म्हणतात. अच्छा. हे फक्त 4 आण्याचं आहे. हां. हे 2 रुपयाचं नाणं आहे. ओके. हे चलनात आहेत ना अजून? ही सगळी नाणी चलनात आहे. हे जवाहरलाल नेहरूंचं 5 रुपयाचं नाणं आहे. ओके. हां हां. हे महात्मा गांधींचा चरखा चालत असतानाचं नाणं आहे 5 रुपयामध्ये. ओके. अशीच कॉमोमोरेटिव्ह कॉईन्स म्हणतात याला. एका विशिष्ट प्रसंगाच्या निमित्ताने इश्यू केलेले असतात. आता याच्यात ही जी चलनात आणलेली नाणी आणि त्याच्यात 2 प्रकार असतात. एक चलनात आलेली आणि एक UNC किंवा प्रूफ कॉईन. कॉईन जी असतात त्याच्यात चांदीचं प्रमाण असतं. त्यात चांदीचं ॲड केलेली असते. आणि अशा वेगवेगळ्या नाणी आहेत. शिवाजी महाराजांचं तुम्हाला एक वैशिष्ट्यपूर्ण गोष्ट सांगतो की शिवाजी महाराजांचा ज्यावेळेस राज्याभिषेक झाला त्यावेळेस विशिष्ट एक छान सोन्याच्या नाणी छापल्या गेल्या टाकसाळीत काढल्या गेल्यात आणि त्याला होन म्हणतात, सुवर्ण होन म्हणतात. परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की पुढे पेशवे ज्यावेळेस याला जात होते स्वाऱ्यांवर दिल्लीला जात होते त्यावेळेस त्यांच्याकडे चलन नसल्यामुळं ह्या सोन्याची नाणी वितळून ते सैन्याची रसद पुरवत असे किंवा त्यांचे अन्नधान्य खरेदी करत असतात किंवा शस्त्रास्त्र खरेदी करत असत. यामुळे त्या होनची सुवर्णमुद्रांची संख्या खूप कमी आहे आणि अतिशय दुर्मिळ झालेलं आहे ते होन. शिवाजी अतिशय म्हणजे असं म्हटलं जातं की ती फक्त 100 किंवा 150 नाणी या पृथ्वी तलावर अस्तित्वात आहेत. ओके. आपण बघतोय कुलकर्णी साहेबांनी इथे एक भिंग पण आणलं आहे की ज्या भिंगाद्वारे त्या कॉईनवरच्या ज्या काही डेट्स आहे त्यासुद्धा आपल्याला स्पष्टपणे कितीची कॉईन आहे, किती केव्हाची आहे, कुठल्या हे दिसतं त्याच्यातनं दिसतं. आपण बघतोय विविध प्रकारच्या या नोटा आणि सगळ्या ज्या नोटा आहेत त्या कोऱ्या करकरीत आणि सगळ्याच्या म्हणजे 1 रुपये, 2 रुपये, 5 रुपये, 10 रुपये, 100 रुपये, 50 रुपये म्हणजे नक्कीच हे कलेक्शन खूपच छान आहे त्यांचं. साहेब एक प्रश्न तुम्हाला आहे की आता गव्हर्नमेंट असं म्हणते की चलनातल्या नोटासुद्धा आता म्हणजे काही नवीन त्याच्यात प्रकार यायचं आता येऊ घातलेली आहे. तर
आता असं काही चलनात आता काही प्लॅस्टिक कोटेड वगैरे असं येण्याचं विचार चाललेला, काय म्हणताल आपण तुम्ही? निश्चितच ही सुधारणा झाली पाहिजे असं आमचंही मत आहे न्यूजसाठी. कारण त्या आपल्याकडे ज्या नोटा आहेत त्याचा कागद ची प्रतवारी चांगली नसल्यामुळे त्या लवकर खराब होतात. त्यामुळे प्लास्टिक नोटा येणं की जे किमान 10 आणि 20 रुपयात त्या येणं फार आवश्यक आहे. त्याचप्रमाणे चलनात जी नाणी आहेत 10 आणि 20ची ती लोकांनी वापरावीत, कारण त्याचं आयुष्य जास्त असतं. त्यामुळे त्याचा वापर करावा. लोक नाणी वापरायला कंटाळा करतात, पण तसं करू नये. कारण किती वर्षापासून हा छंद जोपासताय? सर, माझा हा लहानपणापासूनचा छंद आहे. माझ्या आजोबांपासूनचा छंद आहे आणि तो मी पुढे हा माझा वारसा नेणं माझी मुलं नेतील अशी आशा व्यक्त करतो. याप्रमाणे कोणाला जर माझी सर्वांना विनंती आहे की आपला जो ऐतिहासिक वारसा आहे, मग त्या वस्तू अर्कित्ता असो की एखादं जुनं भांडं असो किंवा जुनी कुलपं असो किंवा जुनी नाणी असो, स्टॅम्प असो, ही आपण जपवावी, त्याचं संवर्धन करावं, ती मोडीत करून घालू नये. सर्वांना विनंती करावं. पिढी पण तुम्हाला वाटतं का त्यांनी पण असं कलेक्शन करावं? त्यांनी कलेक्शन करावं. टी व्ही आणि मोबाईल यापेक्षा हा छंद निश्चितच चांगला आहे. तो संवर्धन सगळ्यांनी जपणूक करावी ही विनंती. धन्यवाद.